नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे उपयोजित लेखनचा, त्याचं नाव काय आहे? गद्य आकलन. काय आहे तिचं नाव? गद्य आकलन. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता आपण पहिले पाहणार आहे की गद्य आकलन हे आहेत काय. काय पाहणार आहे की गद्य आकलन हे आहेत काय, त्यांची परिभाषा बघणार आहे. तो चला बघून घ्या. गद्य आकलन में दिए गए अपठित परिषद को पढ़कर उस पर 5 प्रश्न तैयार कर लिखना होता है. प्रश्न ऐसे बनाने होते हैं जिनके उत्तर एक वाक्य में हो. प्रश्नों के उत्तर नहीं लिखने होते हैं. नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला. गद्य आकलन काय आहे? गद्य आकलन मध्ये देणाऱ्या अपठित परिच्छेद म्हणजे अपठित परिच्छेद म्हणजे काय असतात की जे तुमचा धडामध्ये नाही आहे, जे तुमचा धडामध्ये नाही आहे त्यांना म्हणतात अपठित परिच्छेद. त्यातून तुम्हाला वाचून त्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न तयार करायचा आहे. त्यांना वाचून त्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न तयार करायचा आहे. आणि प्रश्न ऐसे बनवणार. तुम्ही प्रश्न कसा बनवणार? असे बनवायचं आहे ज्यांचा उत्तर, प्रश्न तुम्हाला असे बनवायचं आहे ज्यांच्या उत्तर एक वाक्यातून तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न तुम्हाला असे बनवायचे आहे ज्यांचं उत्तर तुम्हाला एक वाक्यातून लिहायचे आहे. आणि प्रश्नाचं उत्तर नाही लिहायचे, फक्त प्रश्न तयार करायचा आहे. कळलं की नाही तुम्हाला? फक्त काय करायचं आहे? नीटप्रमाणे ऐकून घ्या. तुम्हाला फक्त प्रश्न तयार करायचे आहे, त्यांचं उत्तर नाही लिहायचं आहे. कळलं? हो. पुन्हा सांगू का एकदा? चला सांगते आहे. गद्य आकलनमध्ये ते देणारे आहे अपठित परिच्छेद, त्यांना वाचून तुम्हाला 5 नवीन प्रश्न तयार करायचा आहे किंवा लिहायचा आहे. आणि तुम्हाला प्रश्न असा तयार करायचा आहे ज्यांचं उत्तर एकही वाक्यातून होणार पाहिजे. आणि तुम्हाला फक्त प्रश्न तयार करायचा आहे, त्यांचं उत्तर तुम्हाला नाही लिहायचं आहे. कळलं? हो. तर चला बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोर पहिला नमूना प्रश्न मी दिलेले आहे. बघा, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर उसमें उस पर ऐसे प्रश्न 5 प्रश्न तयार करो जिनके उत्तर एक वाक्य में हो. आता खालती तुम्हाला एक परिच्छेद दिलेला आहे. परिच्छेद म्हणजे आकलन. कळलं? हो. परिच्छेद दिलाय, ती मी तुम्हाला समजवणार आणि 5 प्रश्न कसं तयार करते ते पण तुम्हाला मी देणार आहे. तर चला बघून घ्या. हमें स्वराज तो मिल गया परंतु सुराज्य अभी हमारे लिए एक सुखद स्वप्न ही है. आम्हाला स्वराज तर भेटलेला आहे, आम्हाला स्वराज तर भेटलेला आहे, परंतु सुराज्य, आम्हाला स्वराज तर भेटलेला आहे परंतु स्वराज आता आमच्याकडे एक सुखद स्वप्न आहे है. इसका प्रयाण करना देश की समुद्री बनाने का उद्देश्य से कठोर परिश्रम करना. यांचा प्रयोग करणारबद्दल, यांचा प्रयोग कारण करणारबद्दल देशाची समृद्धी बनवणार किंवा उद्देश, यांचा उद्देश खूपच कठोर, त्यांची परिश्रम करताना आपल्याला अब तक नहीं सीखा आणि आपण आतापर्यंत नाही शिकलेला आहे. श्रम का महत्व और मूल्य हम जानते ही नहीं. श्रम, श्रम म्हणजे काय होतं? मेहनत करताना. श्रम यांचं महत्व आणि मूल्य आपल्याला नाही माहित आहे. श्रम यांचं महत्व किंवा यांचं मूल्य आपल्याला नाही माहित आहे. हम अब भी आराम नीट प्रमाणे ऐकून घ्या. आता आपण हम भी अब भी आरामतल लब है. आरामतल लब म्हणजे काय की आरामातून राहत आहे. हाथों से हमें यथेष्ट काम करने में रुचि नहीं है. हातातून, आपण जे हातातून जे काम करत आहे, आपण जे हातातून जे काम करत आहे त्यामध्ये आपल्याला यथेष्ट रुची नाही, यामध्ये आपल्याला कोणताही रुची नाही आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. हयो के काम करने के लिए हम नहीं हीन लक्षण समजते. हातो, हयो म्हणजे हात, हातोचे काम करण्यासाठी आम्ही हीन लक्षण समजते. म्हणजे काय की नाही, जे पडत नाही ते अभ्यास नाही करत, ते हाताचं काम करत आहे. म्हणजे आपल्यासाठी काय काय कम्प्युटरचं काम करत आहे, संगणकावर काम करत आहे, हे सगळं कार्य. आता अजून काय आहे बघून घ्या. हम
कम से कम काम द्वारा जीविका चाहते. आम्ही कमीतून कमी कामाजवळ जीविका चालण्याचा प्रयत्न करत आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. आम्ही कमीतून कमी कामातून जीविकाद्वारा कार्य करायचं आहे, असं त्यांनी सांगितलेले आहे. हम यही सोचते हैं की किस तरह काम से बचा जाए. आम्ही फक्त असंही विचार करू आहेत की आम्ही कोणत्या पेक्षा कामकारातून बचून जाणार आहे. ये दूषित मनोवृत्ती राष्ट्र की आत्मा में जा बैठी है. आणि हा जे दूषित मनोवृत्ती आहे, हा जे दूषित मनोवृत्ती आहे, ते राष्ट्राची कोणत्याही आत्माला बसून जाणार आहे. और वहां से हटती नहीं. आणि तिथे हटते नाही आहे, तिथून ते नाही जात आहे. यदि हम इससे मुक्त नहीं होते और आज समाज से हम जितना पा रहे हैं या लेना चाहते हैं. आणि इथे काय म्हणाले की यापर्यंत आपण यांच्याचे मुक्त नाही होणार, तर समाजासाठी आपण जितकं घेत आहे आणि जितकं घेणार आहे, उससे कई गुना अधिक उसे अपने कठोर श्रम से नहीं देते. आणि त्याचं त्यांचे अधिक गुणा म्हणजे त्याचे अधिक गुन्हा आपल्याला कठोर श्रम किंवा कठोर श्रम नाही देणार आहे. तो देश आगे नहीं जा सकता. आणि त्याबद्दलही देश खूपच मागे नाही जाऊ शकता. स्वराज सुराज्य में परिणित नहीं हो सकता. हा जे स्वराज आहे ते सुराजमध्ये परिवर्तित नाही होऊ शकतं. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, ते चला अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. आता आपला हा प्रश्न झालेला आहे. काय झालेला आहे? हा प्रश्न तयार झालेला आहे. तर प्रश्न कसा प्रमाणे बनवून जात आहे किंवा कसं प्रमाणे काय काय लागणार आहे, आता तुम्ही ते बघणार आहे. बघा, पहिला प्रश्न, देश को समृद्ध बनाने के लिए हमें क्या करना चाहिए. आणि सर्वश्रेष्ठ महत्वाची गोष्टी तुम्हाला हा प्रश्नचिन्ह करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा प्रश्नचिन्ह नाही करणार, तुमचा अर्धा अंक घेणार आहे. तर याबद्दल तुम्हाला हे प्रश्नचिन्ह हवे आहे. बघा, देश यांच्या समृद्ध बनवण्यासाठी आपल्याला काय करणार आहे. कोणती दूषित मनोवृत्ती राष्ट्र की आत्मा में जा बैठी है. कोणती दूषित मनोवृत्ती राष्ट्राची आत्मातून जाऊन बसलेली आहे. तीसरा, स्वराज सुराज्य में कब परिणत होगा. स्वराज हा सुराज्य मध्ये कधी परिणित होणार आहे. हमें किस बात में रुचि नहीं. आम्हाला कोणतीही बातमीला रुचि नाही आहे. उपयुक्त गद्यखंड के लिए उचित शीर्षक समझाइए. उपयुक्त गद्यखंड दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला उचित शीर्षक सुलझावण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर असं प्रमाणे तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. आणि प्रश्न जेव्हा तुम्ही तयार करत आहे त्याबद्दल तुम्हाला कोण, कसे, केव्हा, कसाला, कोणाला, कधी हा सगळं शब्द तुम्हाला वापर करून जाणार आहे. कळलं आता? हो. तर आपण आता दुसरा पाहणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, दुसरा तुमच्या समोर आलेला आहे आकलन, ते आता आपण बघणार आहे. तर सगळं नीट प्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. स्त्रियों की शिक्षा स्वरूप पुरुषों की शिक्षा. जे स्त्री आहे त्यांच्या शिक्षा स्वरूप पुरुषों यांची शिक्षा यातून स्वरूप वेगळा राहणार आहे. कताई, बुनाई, सिनाई, कटाई आदि ही शिक्षा तो उन्हें दी जाए. कटाई, बुनाई, सिलाई हा सगळं शिक्षा त्यांना देणार आहे. किंतु इसी के साथ उन्हें कुटीर उद्योग में भी निपुण बनाया जाना चाहिए. तर याबद्दलही तुम्हाला त्यातून कुटीर उद्योग याबद्दलही त्यांना कुटीर उद्योग मध्ये निपुण बनवलं जाणार आहे. जिससे कि बुरा समय आने पर वो किसी की मोहताज ना रहे. ज्यांच्यापेक्षा जे बुरा समय म्हणजे बुरा वेळ जेव्हा येतात ना, कोणाला पण बोलू नाही येतात, तर या जे खूपच वाईट वेळ आहे त्यांच्या समोर त्यांची मोहताज नाही राहणार. त्यांच्यासाठी हा कटाई, बुनाई हा सगळं त्यांना हवेही आहेत असं त्यांनी सांगितलेले आहे. स्त्रियों को शिक्षित करने से हमारा घर स्वर्ग बन सकता है. जेव्हा आपण स्त्री यांना शिक्षित करते त्याबद्दल आपलं जे घर आहे ते स्वर्गातून बनून जाणार आहे. ना समझ और फुहड़ औरतों से परिवार के परिवार तबाह हो जाते हैं. आणि जे ना समझ किंवा फुहड जे स्त्री आहे त्याबद्दल परिवार काय होणार आहे, तबाह होणार आहे. परिवार काय होणार, तबाह होणार आहे. जिन घरों की स्त्रियां सुशिक्षित और संस्कृत होती है वे घर जिंदा विश्वविद्यालय होते हैं. ज्या घराची स्त्रिया सुशिक्षित एवं संस्कृतिमय होणार आहे त्या घराचं लोक जिंदा विश्वविद्यालय पाहत आहे. शिक्षा का अर्थ किताबी ज्ञान ही नहीं है. शिक्षा म्हणजे यांचा अर्थ फक्त किताबी ज्ञानाचं तुम्ही पसरत आहे हे नाही आहे.
और ना ही अक्षर ज्ञान है आणि नाही अक्षर ज्ञान आहे व तो जीने की कला आहे. ते काय आहे? जीवनाची कला आहे. कळलं? ते काय आहे? ते जीवनाची कला आहेत. बघा, तुमच्या समोर आता 5 प्रश्न आलेला आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर या 5 प्रश्न याप्रमाणे या नमुन्याबद्दल मी तयार केलेले आहेत. बघा, पहिला, स्त्रियों को किस प्रकार से शिक्षा देनी चाहिए? स्त्री यांना कोणती प्रकारची शिक्षा देण्याचं हवे आहेत? आणि प्रश्न चिन्ह. दुसरा, हमारा घर स्वर्ग कब बन सकता है? आमच्या घर स्वर्ग कधी बनू शकतं? प्रश्नवाचक चिन्ह. तीसरा, जिंदा विश्वविद्यालय किसे कहा गया है? जिंदा विश्वविद्यालय हा कोणाला सांगत आहे? प्रश्नवाचक चिन्ह. चौथा, शिक्षा का अर्थ काय? शिक्षा यांचा अर्थ काय आहे? प्रश्नवाचक चिन्ह. पाचवा, उपयुक्त गद्यखंड के लिए उचित शीर्षक सुझाइए. प्रश्न चिन्ह. तर याबद्दल तुम्हाला कसं प्रश्न तयार करून जात आहे ते तुम्ही बघितले आणि यापेक्षा तुम्हाला मी सांगत आहे की सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. प्रश्न कसा तयार करत आहे किंवा कसा तयार करणार आहे हा सगळं तुम्ही इथे पाहिलेले आहेत. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तुम्हाला एक परिच्छेद म्हणजे एक आकलन मी तुम्हाला गृहपाठसाठी दिलेले आहे. घरी बसून तुम्हाला प्रश्न तयार करायचा हा आकलनमध्ये. तर आकलन काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. कळलं? हो. बघा, नारी और ईश्वर की बेटी है. नारी हा देवाची मुलगी आहे. भगवान के बाद हम स्त्री को ही देनदार है. भगवान म्हणजे देवाचे नंतर आम्ही स्त्रीलाही देवदार म्हणत आहे. जिंदगी देने के लिए काय करायचं? जिंदगी म्हणजे जिंदगी देणाऱ्या आहेत. और फिर जिंदगी योग्य बनाने के लिए आणि नंतर जिंदगी आपली जी जिंदगी आहे आपलं जे जीवन आहे ते योग्यसाठी बनवून जात आहे. वो माता के समान हमारी रक्षा करती है. ते माता म्हणजे आईचं समान आपली रक्षा करत आहे. तथा मित्र और शुभ कार्यों के लिए प्रेरित करती है आणि अथवा मित्र किंवा शुभ कार्यासाठी आपल्याला खूपच प्रेरित करत आहे. नारी का त्याग और बलिदान भारतीय संस्कृती के लिए अमूल्य निधी है. नारी यांचा त्याग किंवा त्यांच्या बलिदान हा भारतीय संस्कृतीसाठी खूपच अमूल्य निधी आहेत. परंतु ईश्वर ने गुरु के समान हमें प्रवृत्ति एवं ईश्वर द्वारा किसी भी नारी से किया गया है. आणि यानंतर ते काय सांगत आहे की ईश्वर यांना गुरुचे समान प्रवृत्ती एवं ईश्वरचा द्वारा कोणताही नारीचा देणारा आश्मिक पूर्व मजाक होऊन जात आहे. जब नारी का सर्वसर्वा मार्गदर्शक उसका भविष्य निर्माता उसे असीम दुनिया में. जेव्हा नारीच्या सर्वसर्वा नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा नारीचा सर्वसर्वा जेव्हा नारीच्या सर्वसर्वा मार्गदर्शक त्यांच्या भविष्य निर्माता आणि त्यांची असीम दुनिया म्हणजे असीम जे जग आहे त्यामध्ये नितांत अकेली छोड़कर अनायास काल कलवित हो जाती है. नितांत एकटी सोडून ते अनायास काल कलवित होऊन जात आहे. विधवा हो जाने पर उसे जीवन पर्यंत दूसरों पर आश्रित रहना होता है. जेव्हा ते विधवा होऊन जात आहे त्यापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये ते दुसरा बद्दलही आश्रित होऊन जाणार आहे. तथा संसार की सभी बाहरों रंगिनियों से उसे वंचित किया जाता है. आणि संसारमध्ये जे भी बाहरी रंग आहे आणि जे भी वंचित आहे जे शुभ कार्य आहे त्यामध्ये त्यांना वंचित करायला होतो. संतोष की बात है कि हमारे भारत में कुछ विधवा विवाह होने लगे आणि आपल्या संतोषाची बात ही आहे की आपल्या भारतातून आता विधवा विवाह होणार आहेत किंवा होऊन झालेला आहे. परंतु समाज ने इस पद्धति को पूर्ण रूप से स्वीकार नहीं किया है. परंतु आजपर्यंत समाज ने या पद्धतीला पूर्ण रूपातून स्वीकार नाही केलेले आहे. लोग विधवा को लेने व देने दानों में ही हिचकिचाते हैं. लोग विधवांना देणाऱ्या किंवा घेणाऱ्या वस्तूबद्दल ही हिचकिचून जात आहे. विधवा विवाह एक गौरव की बात है. हा जे विधवा विवाह आहे ते एकच गौरवची बातमी आहे. जो समाज की शुद्धता और देशातीत के लिए अत्यावश्यक है. जे समाजाची शुद्धता एवं देशोन्नती त्यांच्या कारण खूपच अत्यावश्यक आहेत. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला गद्य आकलन लिहायचं आहे. त्यांची परिभाषा पाहिले. दोन नमुना पण तुम्हाला मी दिलेले आहे. प्रश्न कसा तयार करायचा हे पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला एक गृहपाठ मी दिलेला आहे ते घरी बसून तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. कळलं की नाही? हो.
त्या प्रश्नाबरोबर तुम्हाला कोणकोणती शब्दाचा वापर करून जात आहे. जसं मी सांगितलेलं आहे, कोण, कणा, कोण, कुठे, कसा, केव्हा हा सगळं जे शब्द आहे त्यांचा प्रयोग तुम्हाला इथे करायचा आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, धन्यवाद.